दोन्ही संस्थेला द्यावं, जेणेकरून दोन्ही संस्थेमध्ये सामंजस्य राहील आणि दोन्ही संस्थेचा पण मान राखला असं होईल. बाबासाहेब मला काय म्हणायचं आहे, स्मशानभूमीचा विषय आहे, तिथे श्रेयवादाचा विषय काय आहे? समाजात पडत मिळतोय का? श्रेयवाद पाहिजे, श्रेयवाद पाहिजे, समाज पडत पाहिजे. त्यामुळे विवेकानंद असं होतं का म्हणे, त्याच्यामध्ये समाजाची मागणी आहे, तुम्ही बरोबर त्या ठिकाणी मान्यता मिळत असताना असं घोडं काढणं म्हणजे चुकीचं त्याच्या महोदय. पालिकेच्या सभागृहामध्ये अजेंडा प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव क्रमांक 23 आणि 23 मध्ये ज्या पद्धतीनं विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सदस्यांना आपल्या गाडीवर स्टिकर लावण्याची मुभा आहे, तशाच पद्धतीचं नगरसेवक म्हणून बॅच बिल्ला असेल किंवा स्टिकर असेल हे हा प्रस्ताव होता. त्याला एकमताने मान्यता मिळाली सभागृहाकडून. पण त्याच्यानंतर जो अक्षय अंजिखाने यांचा जो महत्त्वाचा विषय होता तो पुरवणीमध्ये होता आणि पुरवणीमध्ये प्रस्ताव क्रमांक 30 हा 30 इतका वादळी ठरला की सभागृहामध्ये दोन तुकडे, एक घाव दोन तुकडे झाल्या आणि सभागृहाचा नूरच बदलला. प्रस्ताव क्रमांक 23वर मी नंतर बोलेनच, पण 30 नंबरचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव नेमका काय आणि कशा पद्धतीचा? सोलापूर शहरामध्ये आपणास माहीत आहे की वीरशैव लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये अनेक पोटजातीमध्ये आहेत आणि त्यांच्याकरिता स्मशानभूमीसाठी आपल्याला तुळजापूरमधील रूपाभवानी येथील जी रुद्रभूमी आहे ही एकच स्मशानभूमी असल्या कारणास्तव त्या ठिकाणी समाज बांधवांना एक मोठी अडचण निर्माण होती आणि अनेक वर्षांपासून समाज बांधवांची अशी मागणी होती की लिंगायत समाजासाठी आणखीन एक स्मशानभूमीची जागा त्या ठिकाणी महापालिकेने उपलब्ध करून द्यावी आणि त्यानुसार नोव्हेंबर 2025ला 12/8/2025ला त्या ठिकाणी शांती चौकातील पूर्व भागातील अक्कलकोट रोड येथील जी जागा आहे त्या ठिकाणी सभासद क्रमांक 171 नुसार त्या ठिकाणी महापालिका आयुक्तांनी एक ठराव असा पास केला की त्या ठिकाणी 2 एकर जागा ही लिंगायत समाज बांधवांसाठी स्मशानभूमीकरिता त्या ठिकाणी देण्यात आली आणि सिद्धेश्वर देवस्थानने ती देखभाल करावी याकरिता एक ठराव मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा विषय प्रलंबित राहिलेला होता आणि त्यामुळं समाज बांधवांची भावना लक्षात घेता लवकरात लवकर हे पुढे सरकावं या हेतूने मी या ठिकाणी आजच्या या बोर्डामध्ये हा विषय आणला आणि सिद्धेश्वर देवस्थानला त्याच्यावर वाद झाला. प्रतिवाद असा होता की ती सिद्धेश्वरला न देता मठाकडे द्यावी, ती जबाबदारी तिकडे, म्हणजे दोन्ही सक्षम आहेत पण तिकडंच का नको इकडंच का? नाही, तो होडगी मठाला द्यावा असा प्रस्ताव नव्हता. तुम्ही तातडीचा जो प्रस्ताव आहे तो वाचायला पाहिजे होता. तातडीच्या प्रस्तावामध्ये तसं नव्हतं, तर त्या प्रस्तावामध्ये सिद्धेश्वर देवस्थानाला दिलेलं जे मान्यता आहे ते रद्द करून पूर्वीची त्या ठिकाणी नव्याने फेरप्रस्ताव सादर करावा असा तो प्रस्ताव होता आणि मी या ठिकाणी असं सांगितलं की अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी, ज्या गोष्टीला मान्यता मिळत असताना विनाकारण त्या ठिकाणी कुठलंही राजकारण न आणता ताबडतोब या ठिकाणी याला मान्यता मिळावी. ह्याच्यावर देशमुखांनी देखील पाठपुरावा केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आमदार देशमुखांनी ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला होता त्याच्या मागणीप्रमाणे त्या पद्धतीची प्रशासनाकडूनची कारवाई व्हावी, सभागृहांनी देखील मान्यता द्यावी, पण तुम्ही त्या पद्धतीचं नको आम्हाला या पद्धतीचं, म्हणजे नेमका वाद काय? आमचे सन्माननीय आमदार विजयमालक देशमुख यांची त्या ठिकाणी जी मागणी होती ती लिंगायत समाजाला स्मशानभूमी मिळावी आणि अशी होती आणि माझी सुद्धा मागणी तीच होती. त्यामुळे तो कोणाला द्यायचा हा विजय मालकांनी तसं त्या ठिकाणी पत्रामध्ये उल्लेख केलेला नव्हता. त्या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांनी 12/8/2025ला सिद्धेश्वरला देवस्थानला देण्याचा त्या ठिकाणी ठराव पास केला आणि महापालिकेचं पत्र आहे, ते पत्र माझ्याकडे आहे लेखी स्वरूपामध्ये, जो मी त्या ठिकाणी सभागृहात देखील दाखवताना तुम्ही आपण पाहिलेला असेल. त्या पत्रामध्ये सरळ उल्लेख केलेला आहे त्यांनी ठिकाणी महापालिकेने की धर्मराज काडादी साहेबांच्या देवस्थानच्या अध्यक्षाच्या नावाने ठिकाणी पत्र देऊन आपणास ही स्मशानभूमी आम्ही मान्यता देत आहोत देखभालीसाठी म्हणून त्यात दिलेलं आहे आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून देवस्थानने देखील 5/12/2025 रोजी त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की आम्ही हे सर्व देखभाल करण्यासाठी आमची मान्यता आहे आणि आमची सहमती आहे. त्या पद्धतीने त्यांना तसं त्यांच्या संस्थेमध्ये त्यांनी ठराव सुद्धा केला आहे. त्या ठरावाची त्या ठिकाणी माहिती त्यानंतर महापालिका आयुक्तांनी कधी केला हा ठराव, महापालिकेने कधी पत्रव्यवहार केलं, या सगळ्या पत्र त्या ठिकाणी होते. त्यामुळे विजय मालकांचा उद्देश आणि माझा उद्देश हा एकच आहे की लिंगायत समाजाला स्मशानभूमी मिळाली पाहिजे. त्यामुळे देखभाल कोण करतं यापेक्षा मला वाटतं की दोन्ही संस्था या आमच्याच आहेत, होडगी संस्थान असेल किंवा सिद्धेश्वर देवस्थान असेल. त्यामुळेच मी त्या ठिकाणी असं सांगितलं की होडगी संस्थांना देखील त्या ठिकाणी मान दिला पाहिजे आणि जी आपण होडगी विजापूर अशी मागणी करणारे सभासद हे सभागृहाच्या बाहेर गेले. अक्षय नाही, कदाचित मला वाटतं की आज हिंदू राष्ट्र संमेलन देखील आहे. माझ्याकडे बाईट आहेत, नाही माझ्याकडे बाईट आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची प्रतिक्रिया माझ्याकडे आहे.
उगी तुम्ही असं म्हणजे ह्याच्यावर पांघरून नाही, मी घालणार पांघरून टाकत नाही आहे, कारण कारण आज सभागृहामध्ये देखील तुम्ही काय नाही नाही, माझंच म्हणायचा उद्देश काय की आज आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक हिंदू संमेलन देखील या ठिकाणी सोलापूरमध्ये आहे. नाही नाही ते संमेलनाला गेले नाही सभागृह तुमच्या वक्तव्यानंतर सभागृहातून त्यांनी बाहेर गेले आणि महापौरांनी रोलिंग काय दिलं महापौरांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आहे, मला माहिती आहे. काय म्हणून मान्यता मान्यता- रोलिंग काय ते तेच सांगतो ना, तो जो प्रस्ताव काय होता माझा 30 नंबरचा रोलिंग काय सिद्धेश्वर देवस्थानाला देण्यात यावी म्हणून दिलेला अशी आहे. rolling आणि आहे. परंतु महत्वाचा विषय असा आहे की प्रशासन काळामध्येच हा ठराव झालेला आहे. मग महापौरांच्या रोलिंग नंतरच देशमुख गटाचे 22 नगरसेवक हे सभागृह सोडून बाहेर गेले. नाही, मला ते कल्पना नाही आहे, ते तुमच्याकडनं ऐकतोय मी. म्हणजे तुम्ही सभागृहात तुम्हीच होतो नव्हतं सभागृहामध्ये, परंतु ते उठून जातानाच झाले असं नाही उठून जातानाच बघितलं नाही तुम्ही उठून जाताना मी पाहिलंय, पण त्याकरिता गेले असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची भावना एकच आहे ना की स्मशानभूमी ही मिळाली पाहिजे. बापू त्यावेळेस म्हणाले की बाबा काय बापूंनी बाजू मांडत असताना तुम्ही म्हणाले की 2-3 आमदार हे सक्षम आहेत हो पक्षाची बाजू हो. म्हणजे असं काय म्हणायची वेळ आली नाही 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 नाही, का बरं म्हणलोय मी, कारण की अमोल बापू शिंदे ज्या पद्धतीने बोलत होते की ते असं दाखवत होते की आमच्यामध्ये कुठेतरी सामंजस्यपणा आमच्या नगरसेवकांमध्ये नाही, असं जे दाखवून देण्याचा मीडियामध्ये असेल किंवा सभागृहामध्ये प्रयत्न करत होते. त्यामुळे मी त्या ठिकाणी उच्चार केला मग की आता आम्ही तिन्ही आमदार त्या स्मशानभूमीला देण्यासाठी तत्पर आहेत, आमचे पालकमंत्री त्या ठिकाणी देण्यासाठी तत्पर आहेत. मग आता मला सांगा सभागृहामध्ये जी पडलेली दुफळी आहे ती दुफळी ह्याच्यावरूनच झाली असं मान्य करतात नाही नाही नाही, मला तरी वाटत नाही की बाबा यामुळे कुठली दुखरी निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही केलेले वक्तव्य किंवा तुमचा प्रस्ताव जो आहे त्याला कुठेतरी त्यांच्या प्रस्तावाला छेद मिळाला म्हणून ही दुफळी झाली. नाही नाही नाही, मुळात तो विषय ज्या ठिकाणी सभागृहामध्ये मी बोलत होतो तो विषय होता 30 नंबर प्रस्ताव. आणि 30 त्या नंबर प्रस्ताव- 30 ऐका ना, नंबर मला प्रस्तावावरूनच ऐका. सभागृहामध्ये आज दुफळी निर्माण झाली. हा, मग मला तेच म्हणायचं आहे, तो जो प्रस्ताव होता आणि त्यांचा जो प्रस्ताव तो वेगळा होता, तो त्यांचा प्रस्ताव तो तातडीचा होता. तो प्रस्ताव खरं तर शेवटला झाला, त्यावेळेस ते थांबलेच नाहीत, म्हणजे तुम्ही म्हणता तशा पद्धतीने ते नव्हतेच. त्यामुळे तो प्रस्ताव आणि हा प्रस्ताव वेगळा आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये सरळ सरळ होतं की सिद्धेश्वर देवस्थानला मान्यता देण्यात यावी, त्यामुळे दुफळीचा प्रश्नच नाही आहे ना. पक्षामध्ये दुफळे का? पक्षामध्ये दुफळे आहे नाही, कौतुक आहे, पण अनेक वर्ष सभागृहाच्या बाहेर असल्यामुळे सभागृहामध्ये असलेल्या आणि मनामध्ये दाटलेल्या कल्पकता आज ज्या पद्धतीने अक्षयकडूनच्या व्यक्त झाल्या ते बघितल्यानंतर लक्षात येतं की इतक्या दिवस हा माणूस कुठे होता. पण इतका प्रिपेअर्ड होता अक्षय की बोलत असताना सगळे मुद्दे आणि सगळे विषय हा तितक्याच. पण अक्षय कौतुक हेच आहे की एवढा पोट तिटकीनं विषय मांडला की खरंच त्या विषयाची चाड आहे का कोणाच्या म्हणजे काय अभ्यास मी केला? स्वतः विरशे लिंगायत गवळी आहे, आम्ही सुद्धा लिंगायत समाज पोट जातीमध्ये येतो आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी माझ्या परिवारातले माझे आजोबा असतील, माझी आजी असतील, अनेकांच्या अंतिम संस्काराला मी गेलेले असताना मला त्या ठिकाणी जे तिथे जाणवलं किंवा मी जे पाहिलंय त्यामुळे ते खरं तर मला लहानपणापासूनच त्या गोष्टीची एक मनात खतखत होती. आणि आज सौदैवाने मी आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये आलो, मला त्या ठिकाणी पार्टीने संधी दिली, मी नगरसेवक झालो, त्यामुळे त्या भावना कुठेतरी या सभागृहामध्ये व्यक्त करता आल्या. म्हणून मला वाटतं पोट जातीला मिळाले हे नाही, सर्वच लिंगायत समाज सर्वात पोट जाती असतील, लिंगायत समाज सगळ्यांना त्या ठिकाणी त्या परवानगी दिली जाते, कारण आमच्यामध्ये दफन करण्याची प्रथा आहे. आणि विशेष म्हणजे ही पहिलीच टर्म आहे आणि पहिल्याच टर्ममध्ये पहिलाच विषय प्रस्ताव क्रमांक 30 आणि सभागृह गाजवला अक्षय. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पात्रे.